नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीनच आलेल्या बी फार्मसी ॲडमिशन रजिस्ट्रेशन फॉर्म 2020-21 त्याचा कंप्लीट गायडन्स याबद्दल माहिती घेणार आहोत की हा फॉर्म भरताना तुम्हाला कुठल्या काळजी घ्यायची आहे आणि कुठल्या चुका टाळायच्या आहे. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेलनी दिलेल्या 2020-21च्या इन्फॉर्मेशन ब्रॉशर मधलं आपण पूर्ण माहिती आता बघणार आहोत. सर्वात पहिले स्टुडंट जेव्हा ह्या वेबसाईटवर जातील तेव्हा न्यू रजिस्ट्रेशन प्रोसेस त्यांना स्टार्ट करावं लागेल. ते ऑलरेडी रजिस्टर्ड स्टुडंट नाही आहेत म्हणून त्यांना न्यू रजिस्ट्रेशनवर जाऊन क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्यानंतर पुढे एक असं पेज उघडेल ज्याच्यामध्ये MST-CET ॲप्लिकेशन नंबर आणि रोल नंबर ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतील. तुम्हाला असा प्रश्न विचारलेला असेल, हॅव यू अपिअर्ड फॉर MST-CET? येस म्हटल्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन नंबर आणि रोल नंबर टाकायचा आहे. इथे चेक CET डिटेल्स म्हटल्यानंतर एक थोड्या वेळानंतर तुमचा इथे पूर्ण स्कोर येऊन जातो. त्याला तुम्हाला प्रॉपरली चेक करून सेव्ह आणि प्रोसीड म्हणून पुढच्या प्रोसेससाठी जायचं आहे. पुढच्या पेजवर स्टेट, नॅशनल, स्पेशल किंवा एखादा डिप्लोमा तुम्ही फार्मसीचा केलेला असेल तर त्याबद्दलची माहिती मिळालेली आहे, म्हणजे विचारलेली आहे. हॅव यू अपिअर्ड फॉर MST-CET एक्झाम? एस, नो, नीट. त्यानंतर फॉरेन नॅशनल, NRI, PIO या कोट्यामधनं तुम्ही आहात का, किंवा मग एखादा डिप्लोमा तुम्ही केलेला आहे का, ही इन्फॉर्मेशन भरल्यानंतर परत सेव्ह आणि प्रोसीड करून पुढच्या प्रोसेससाठी जायचं आहे. पुढच्या पेजवर तुम्हाला पर्सनल डिटेल भरायचे आहेत, ज्यामध्ये तुमचं नाव, वडिलांचं नाव, आईचं नाव, हे जसं तुमच्या HSCच्या किंवा SSCच्या गुणपत्रिकेवर असतं त्याप्रमाणेच तुम्हाला लिहावं लागेल. नंतर जेंडर, कन्फर्म जेंडर, डेट ऑफ बर्थ. इथे डेट ऑफ बर्थ हाताने टाकण्यापेक्षा इथे एक स्क्वेअर कॉलम येईल, त्यामधनं जाऊन सिलेक्ट करून इयर आणि मंथ तुम्हाला घ्यावं लागेल. रिलिजन स्पेसिफिक, नंतर रिजन कुठलं आहे, ॲन्युअल इन्कम काय आहे. इथे ॲन्युअल इन्कम भरताना एक लक्षात ठेवायचं की जे ॲन्युअल इन्कम तुम्ही उत्पन्नाचा दाखलामध्ये दिलेला आहे त्यामध्ये आणि यामध्ये सुसंगता पाहिजे. हे वेगळं आणि ते वेगळं असं करायला नको आहे. मातृभाषा कुठली आहे, राष्ट्रीयत्व कुठलं आहे, ह्या पूर्ण पर्सनल डिटेल माहिती भरून झाल्यानंतर पुढच्या पेजवर परत कम्युनिकेशन्स डिटेल म्हणजे तुमचा ॲड्रेस, मोबाईल किंवा ईमेल ID हा CET सेलला पाहिजे. त्यामुळे तुमचा ॲड्रेस मेन, नंतर सेकंड लाईन, थर्ड लाईन, राज्य, डिस्ट्रिक्ट, तालुका, विलेज, पिनकोड, तुमचा टेलिफोन नंबर घरी असेल तर, नाहीतर तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID, हे यासाठी की ह्या मोबाईल नंबरवर किंवा ईमेल ID वर तुमचे OTP जेव्हा तुम्ही पुढील प्रोसेसमध्ये जाल तेव्हा येतील. पासवर्ड हा शक्यतो 8 ते 13 कॅरेक्टर्सचा पाहिजे. मी इथे जसं माझं नाव विजय, कॅपिटल V असेल, VIJAY @2020, किंवा तुम्ही तुमचं बर्थ इयर टाकू शकतात किंवा तुम्हाला जसं आवडेल तसं, पण पासवर्ड हा जवळपास असा क्रिएट करावा. त्यामध्ये एक कॅपिटल, दुसरे स्मॉल, नंतर एक स्पेशल कॅरेक्टर आणि अंक या सगळ्यांचं मिश्रण असावं. हे टाकल्यानंतर तुम्हाला कन्फर्म करावं लागेल तुमचा पासवर्ड, तोच परत एकदा टाकावा लागेल. आणि सिक्युरिटी पेन इथे जसं जनरेट होईल, तर हे माझ्या केसमध्ये असं दाखवलेलं आहे, पण तुमच्या केसमध्ये हे केस सेन्सिटिव्ह असतं. प्रत्येक वेळेस ही शब्द आणि आकडे बदलतात, त्यामुळे ते टाकून पुढे सेव्ह आणि प्रोसीड तुम्हाला करायचं आहे. OTP फॉर ॲप्लिकेशन ID, हा OTP तुम्हाला आल्यानंतर तुम्ही जेव्हा इथे OTP टाकाल तेव्हा तुम्हाला एक 47 ते 50 सेकंदांचा वेळ दिलेला असेल. त्यामुळे आपण दिलेला मोबाईल नंबर हा आपल्या जवळच असावा, तो चालू असावा, स्विच ऑफ नसावा. या सगळं काळजी तुम्हाला फॉर्म भरताना घ्याव्या लागतील, नाहीतर OTP तिकडे जाईल आणि तुम्हाला इथे भरता येणार नाही. OTP टाकल्यानंतर तुमचा एक असा PH आणि 8 आकडी नंबर येतो. जसं या केसमध्ये ॲप्लिकेशन ID त्यांना दिलेला आहे PH हा नंबर. तर हे नंबर तुम्हाला लिहून ठेवावे लागतील, सेव्ह करावे लागतील. शक्य झाल्यास त्याची पुढे चालून जेव्हा पूर्ण फॉर्म जनरेट होईल तेव्हा प्रिंट घेऊन एक आपल्यासोबत ठेवायला पाहिजे. आता याच्या पुढच्या याच्यामध्ये की हा फॉर्म तुमचा बेसिक इन्फॉर्मेशन कंप्लीट झाली आहे, त्यासाठी पुढे प्रोसीड टू कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्म. ही प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर परत तो आपल्याला मिळालेला ID टाकून, पासवर्ड टाकून आपल्याला
साइन इन करायचं आहे. साइन इन केल्यानंतर आपल्याला ई व्हेरिफिकेशन आणि कन्फर्मेशन, आपण फक्त आतापर्यंत आपलं बेसिक इन्फॉर्मेशन भरलेली आहे, पण आपल्याला आपले डॉक्युमेंट्स आणि ह्या प्रोसेस सर्व करायच्या राहिलेल्या आहेत. त्यामुळे इथे स्टेप 4 पैकी स्टेप 1 रजिस्ट्रेशन डिटेल्स हे कंप्लीट झालेले दिसतील, पण कॅन्डिडेट टाईप काय आहे महाराष्ट्र रिलेटेड, त्याची होम युनिव्हर्सिटी आणि त्याची कॅटेगरी कुठली आहे, आणि बाकीचे त्याचे स्पेसिफाईंग डॉक्युमेंट्स रिझर्वेशन डिटेल्स वगैरे त्यांनी दिले की नाही हे आपल्याला कंप्लीट केल्याशिवाय हा फॉर्म कंप्लीट होणार नाहीये. तर आपण आता पुढे जाऊयात. टाइप्स ऑफ कॅन्डिडेचर, बेसिकली हे तुमचं 10वीचं 12वीचं शिक्षण कुठं झालं आहे, नंतर तुम्ही महाराष्ट्रातले रहिवासी आहात का, डोमिसाईल, या गोष्टी चेक करण्यासाठी तुमचं SSC कुठे आणि HSC कुठे झालेलं आहे, तुम्ही बॉर्न महाराष्ट्रामध्ये झालेले आहात का हे विचारलेलं आहे. याला महाराष्ट्र टाईप 1 म्हणतात. दुसरीकडे तुमच्या आई किंवा वडिलांपैकी कुणी एक जर महाराष्ट्रातलं असेल, किंवा A आणि B यांच्या कॉम्बिनेशन मधलं कुठला प्रकार असेल, किंवा तुम्ही दुसऱ्या राज्यात राहत असाल पण तुमचं महाराष्ट्रामधलं नेटिव्ह असेल, तर या सर्व शक्यता यामध्ये विचारलेल्या आहेत. शक्य करून 95 to 96% स्टुडंट्स हे ह्या पहिल्या कॅटेगरीमध्येच मोडतात. होम युनिव्हर्सिटी बाय डिस्ट्रिक्ट अँड तालुका, इथे तुमची होम युनिव्हर्सिटी डिसाईड करण्यासाठी त्यांनी काही प्रश्न विचारलेले आहेत की विच टाईप यू हॅव, तुमची 10वी कुठे झालेली आहे, नंतर 12वी तुम्ही कुठनं पास केलेली आहे, नंतर तालुका त्याचा कोणता आहे. तर डिस्ट्रिक्ट तालुका हे एकदा डिसाईड झाल्यानंतर अकॉर्डिंगली आपोआप इथे जसं आमच्या केसमध्ये इथे SPPU पुणे युनिव्हर्सिटी असं येईल, म्हणजे आमची होम युनिव्हर्सिटी ती आहे. जनरल आणि रिझर्व कॅटेगरी, शक्यतो कॅटेगरी डिटेल्स इथे आपल्याला भरायचे आहेत. तिथे ओपन, SC, ST, NT वगैरे सर्व डिटेल्स यामध्ये येतील. ते तुम्हाला सेव्ह करून पुढे प्रोसीड करायचं आहे. स्पेशल रिझर्वेशन काही केसेसमध्ये आहेत, जसं की अपंगत्व किंवा दिव्यांग प्रकार, पर्सन विथ डिसॅबिलिटी, इज पॅरेंट ऑर डिफेन्स पर्सनल, तुमचे सैन्यामध्ये वडील आहेत का, तुमचं ॲन्युअल इन्कम 4.5 लाख ते 5 लाखापर्यंत आहे का किंवा त्यापेक्षा कमी, ट्युशन फीस वेवर स्कीम तुम्हाला लागू होते का, आणि तुम्ही ऑर्फन म्हणजे आर यू ऑर्फन, तुम्ही अनाथ आहात का, या प्रकारचे स्पेशल माहिती तुमच्याकडनं घेतली जाते, ज्याचे काही बेनिफिट्स तुम्हाला दिले जाते. पुढच्या केसमध्ये SSC, HSC, तुमचं नाव हे तुम्हाला यामध्ये डिटेल्स भरायचं आहे. मी नावाच्या इथे ब्रॅकेटमध्ये फील केअरफुली युनिव्हर्सिटी म्हणलेलं आहे, कारण जनरली माझ्या कॉलेजमध्ये अशा 1-2 केसेस झाल्या होत्या की मुलांनी इथे नाव भरताना संदीपच्या ऐवजी SANDEEP केलं आणि त्याचं नाव SANDIP संदीप होतं. पण जसं PH चा नंबर आणि हा फॉर्म आमच्याकडे येतो तसंच नावं पुढं विद्यापीठात टाकले जातात आणि आयुष्यभरासाठी तुमच्या डिग्रीवर ते नाव परत बदलल्या जात नाही, किंवा बदलायचं असेल तर त्याला फार लॉंग प्रोसेस असते जी तुम्हाला कंटाळवाणी वाटू शकते किंवा त्यामधलं इरिटेशन सुद्धा जनरेशन होऊ शकतात. त्यामुळे इथे नाव लिहिताना फार केअरफुली जसं आहे तसंच तुम्हाला मार्कशीटवर ज्याप्रमाणे आहेत 12वीच्या तसंच इथं भरायचं आहे, नाहीतर पुढे चालून तुम्हाला त्या प्रकारच्या प्रॉब्लेम्सला फेस करावं लागू शकतं. फॉर नीट स्टुडंट्स ही एक वेगळी कॅटेगरी आहे नॅशनल लेवल स्टुडंट्सची, ज्यांनी MST CET दिलेली नाहीये, त्यांना नीट दिलेली आहे का, त्यांचा आसन क्रमांक काय होता हे टाकल्यानंतर त्यांचे मार्क्स त्यांना डिटेल आपोआप येतात आणि मग नंतर सेव्ह आणि प्रोसीड करून पुढे जावं लागतं. तुमची आयडेंटिटी, फोटोग्राफ तुम्हाला इथे ऍड करायचा आहे, तो JPG, JPEG किंवा PNG फॉर्मॅटमध्ये असेल तर खूपच चांगलं. शक्यतो इथे फोटो तुमच्या डेस्कटॉपवर तुम्ही जेव्हा डॉक्युमेंट्स ठेवाल तेव्हा ते 500 KB च्या खालीच पाहिजे, असं एक अट तुम्हाला पुढे चालून दिसेल. तर हे तुम्ही सिलेक्ट करताना सुरुवातीला तुम्हाला इथे ओपन नावाचं बटन आहे त्यावर क्लिक करायचं, त्याच्यानंतर फोटो आल्यानंतर त्याला क्रॉप करायचं आणि नंतरचे बटन आहे अपलोड, त्या अपलोड बटनला क्लिक करायचं. मग हा फोटो तुम्हाला सुरुवातीला इकडे आणि मग नंतर इकडे आलेला दिसेल. पुढची महत्वाची गोष्ट जी तुमची आहे डॉक्युमेंट्स नीडेड, ज्यासाठी तुम्ही सगळ्यात जास्त वेळ घातलेला असतो,
शक्यतो जनरल केसेसमध्ये सर्टिफिकेट ऑफ इंडियन नॅशनॅलिटी, बर्थ सर्टिफिकेट ऑफ कॅन्डिडेट showing birth in Maharashtra state, eligibility certificate for economically weaker section in pro forma 5, statement of marks of SSC, statement of marks of HSC, scorecard of MHT CET, ह्या सर्व गोष्टी तर असतीलच. जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर पुढे चालून तुम्हाला इथून 7वं आणि 8वं कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट अँड क्रीमी लेयर सर्टिफिकेट हे अत्यावश्यक असतील. जनरली ह्या सर्व फाईल्स तुम्हाला 500 KB आत स्टोअर केलेल्या हव्यात. या फॉर्मॅट प्रमाणे पाहिजेत आणि शक्यतो गुगल क्रोम आणि मॉझिला फायरफॉक्स हे तुम्ही यूज करू शकता. फीस जर ओपन कॅटेगरीची असेल तर 1200 रुपये आणि जर रिझर्व कॅटेगरीची असेल तर 600 रुपये ही फीस असते. पेमेंट मोड तुम्हाला इथे घ्यावा लागेल आणि प्रोसीड करावं लागेल. त्यानंतर तुमचे डिटेल्स येतील पेमेंटसाठी. ते पेमेंटचे डिटेल शक्यतो तुमचं डेबिट कार्ड जे असतं त्या डेबिट कार्डमधनं किंवा फोनपेमधनं किंवा नेट बँकिंगमधनं तुमच्या अकाउंटमधनं तो अमाऊंट तिथे घेतला जाईल ऑनलाईन प्रकारामध्ये. त्यामुळे तुमच्या अकाउंटमध्ये एक नियर अबाउट ओपन कॅटेगरी असेल तर एक 1300 ते 1400 रुपये आणि कॅटेगरी असेल तर 600 ते 650 रुपये या दरम्यान अमाऊंट असायला हवी. त्या बँकेसोबत जो नंबर कनेक्टेड आहे तो मोबाईल नंबर तुमच्या हातात पाहिजे, कारण त्यावर OTP वगैरे या सर्व गोष्टी येतात. नंतर तुम्ही हे सर्व फॉर्म भरल्यानंतर एक फायनल प्रिव्ह्यू ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म येतो. तो तुम्ही एक प्रॉपरली चेक करून घ्यायचा की यामध्ये काही राहून तर नाही गेलेला. हा सुरुवातीचा काही भाग आहे आणि नंतरचा की आपले मार्क्स वगैरे सर्व व्यवस्थित दिलेले आहेत की नाही. त्यानंतर सर्वात महत्त्वाची स्टेप आणि शेवटची स्टेप असते की ती लॉकिंग ऑफ द ॲप्लिकेशन फॉर्म. कारण जोपर्यंत तुम्ही हा फॉर्म लॉक करत नाही तोपर्यंत तो स्क्रुटिनी कॉलेजेसला जाणार नाही आणि तिथून स्क्रुटिनी कॉलेजेसला तो पाहता येणार नाही. म्हणून आपल्याला इथे लॉक युअर ॲप्लिकेशन म्हणून आपण व्हेरीफाय करायचे. पासवर्ड येईल. त्यानंतर फायनल सबमिशन असते. ते OTP तुमच्या याच्यावर येईल. तो परत 40 ते 50 सेकंदांसाठी असतो. हे सर्व झाल्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म इथे सबमिट होईल. सबमिट झाल्यानंतर एक परत तुम्हाला फुल फॉर्म एकदा बघायला मिळेल. त्याला परत एकदा रीचेक करायचं आणि शक्य झाल्यास याची एक प्रिंट ट्रिप्लिकेट म्हणजे 3 कॉपीज तुमच्या स्वतःकडे ठेवायच्या, कारण पुढे चालून तुम्हाला त्या वेगवेगळ्या ठिकाणी द्याव्या लागतात आणि कुठल्याही कॉलेजला रिपोर्ट करताना तुम्हाला हाच एक बेसिक डाटा तुमच्याजवळ असायला हवा. तर ही पूर्ण एक प्रोसेस झाली जी आपण रजिस्ट्रेशन स्टार्टिंग प्रोसेस पासून इथे आता रजिस्ट्रेशन एंड प्रोसेस होते. हे सगळं झाल्यानंतर एक चेक सेंड टू SC फॉर व्हेरिफिकेशन. SC स्टँड्स फॉर स्क्रुटिनी. ज्या कॉलेजला तुम्हाला ते जाईल त्या कॉलेजेसला इथे एक तुमचं तुम्हाला माहिती मिळेल की युअर ॲप्लिकेशन फॉर्म इज कम्प्लिटेड अँड सेंड टू SC फॉर व्हेरिफिकेशन स्क्रुटिनी. इट विल बी व्हेरीफाईड सून. त्यानंतर एक समरी असेल. आपण किती डॉक्युमेंट जोडले, टोटल किती रिक्वायर्ड्स आपण अपलोड केलेले आहेत, टोटल रिक्वायर्ड डॉक्युमेंट टू बी अपलोडेड. इथे 0 बघायला विसरू नका, कारण इथं जर 1-2 डॉक्युमेंट तुमचे राहिले असतील तर ते पुढे चालून तुम्हाला येतील आणि ते तुम्हाला परत व्हेरीफाय करावे लागतील. त्यापेक्षा सुरुवातीलाच फॉर्म भरताना ही सर्व डिटेलिंग तुम्ही चेक करा, म्हणजे तुमच्या फॉर्ममध्ये कमीत कमी चुका राहतील. तर ही होती आजची पूर्ण प्रोसेस ॲडमिशनची. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.